हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल एक उपासाची रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे उपासाची मिसळ। ही रेसिपी खूपच वेगळी आणि एकदमच टेस्टी लागते। तुमच्या उपासाला खूपच स्पेशल बनवेल। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। आणि जर माझ्या या उपासाच्या मिसळची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण रेसिपीच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। उपासाची मिसळ बनवण्यासाठी इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घ्यायचं आहे। भाजलेले दाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी। इथे मी दाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत। उकडलेला बटाटा आपल्याला दोन बारीक बारीक त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। मी इथे दोन प्रकारचे चिवडे घेतलेले आहेत वरतून सजावटीसाठी टाकण्यासाठी। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। थोडंसं जिरं घ्यायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरता मीठ घ्यायचं आहे, थोडंसं तेल घ्यायचं आहे, अख्खे दाणे घ्यायचे आहेत, थोडंसं दही घ्यायचं आहे आणि 1 वाटी जी साबुदाण्याची खिचडी असते ती घ्यायची आहे। सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे मीडियम साईजचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मग हे जिरं थोडंसं तडतडू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे अख्खे दाणे आपण घेतले होते ते टाकून घेणार आहोत आणि हे दाणे थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला याच्यात तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले दाणे झालेले आहेत। तर आपण याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे तिघे गोष्टी आपण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण याचं आता वाटणाची तयारी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे। जे भाजलेले दाणे होते ते याच्यात टाकून घेणार आहोत आणि आता हिरव्या मिरच्या पण आपण याच्यात टाकून घ्यायच्या आहे। साधारण 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी। थोडीशी तिखट मिसळ बनवायची आहे म्हणून आणि याला आपण बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा। थोडंसं बारीक झाल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत। तुम्ही बघताय की असं थोडंसं बारीक झालेलं आहे हे। तर याच्यामध्ये साधारण आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एकदम बारीक पेस्टमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघताय की अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट आपली झालेली आहे। तर आता आपण याच्या पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण जे वाटण घेतलं होतं ते आपण या मिश्रणात एकत्र करून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण एवढंच करणार आहोत आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून मग मिक्स करणार आहोत। पहिले आपल्याला याला एकत्र करून बारीक गॅस करून साधारण 3 ते 4 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे। कढईमध्ये बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पाणी याच्यात टाकून हे सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण दाणे खोबरं टाकलेलं होतं म्हणून ते घट्ट होऊन जातं, म्हणून आपल्याला थोडंसं जास्ती पाणी टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे असं व्यवस्थित आपण एकत्र करून घेतल्यानंतर याला मोठ्या गॅसवरच आपल्याला उकळी येईपर्यंत राहू द्यायचं आहे। उकळी आल्यानंतर याचा गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघताय की याला छान अशी उकळी आलेली आहे। तर आपण गॅस बारीक करून साधारण 7 ते 8 मिनिटं बारीक गॅसवर याला शिजू देणार आहोत। आता 5-7 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। गॅस बंद करण्याच्या 2 मिनिटं अगोदर आपल्याला कोथिंबीर आणि जी आपण साबुदाण्याची खिचडी करून घेतलेली होती ती याच्यात टाकणार आहोत। तुम्ही डायरेक्ट साबुदाणा टाकला तरी चालेल किंवा खिचडी अशी टाकली तरी चालेल। खिचडी टाकल्यानंतर आता याला परत बारीक गॅस करून आपल्याला साधारण 1-1.5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। आता तुम्ही बघताय की आपली मिसळ अशी एकदम छान पद्धतीने मीडियम अशी घट्ट तयार झालेली आहे। आता आपण याला सर्व्ह करण्याची तयारी करणार आहोत। त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक सर्व्हिंग बाउल घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडेसे मी दोघी प्रकारचे चिवडे अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं पण सर्व्ह करू शकता। आता ह्या चिवड्यांवरती जी मिसळ आपण तयार करून घेतलेली होती ती याच्यावरती टाकणार आहोत। भरपूरसे असे याच्यात रस्सा पण त्याचा टाकायचा आहे अशा पद्धतीने
आणि परत वरतून आपण इथे दोघी चिवडे असे थोडेसे आपण वरतून टाकून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं याच्यात दही पण वरतून घालू शकता. खूपच छान लागतं त्याची चव. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची आहे. आणि ही आपली एकदम टेस्टी आणि एकदम अशी मस्त दिसणारी मिसळ उपासाची तयार झालेली आहे. तुम्ही या मिसळला गरम-गरम सर्व्ह केलं तर एकदमच छान लागेल. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.